1 तारखेला आमच्यावर हल्ला झाला. 112ला कॉल करून 112ची काही मदत आली नाही, तर 112 म्हणे इथं या. रात्री 1:30 वाजता आम्ही इथं आलो तर आमचा गुन्हा घेतला नाही. 4 दिवस आमचा गुन्हा घेतला नाही. 4थ्या दिवशी आमचा गुन्हा नोंदवून घेतला आणि एकच आरोपीला अटक केली. बाकी सगळे गावात फिरता येतं. दहशत चालू आहे. 1.5 महिना झाला आम्ही घरी नाही आहे. राहायला आम्ही बाहेर राहतोय पाहुण्या रावळ्यांच्या इथं. नेमकं काय हल्ला केला? आज या ठिकाणी आमरण उपोषण जे आमचं चालू आहे त्याला 2 दिवस झालेले असून अद्यापही कुठलाच इथं प्रशासनाकडून दखल आमची घेतली गेली नाही. आणि उपोषणाला बसायचं कारण म्हणजे असं, 1 जुलै रोजी सरोदे फॅमिली जी वांगी खिरडीमध्ये राहते, सदर कुटुंबावर 1 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता भ्याडा हल्ला झाला. त्या भ्याड हल्ल्यामध्ये 20 ते 25 गावगुंड वाळू तस्कर होते. त्यांनी घरात घुसून त्यांची महिलेच्या गचंडे पकडून कपड्याची फाडफूड केलेली आहे. वयस्कर व्यक्ती जे राजेंद्र सरोदे त्यांना पण लाथाबुक्याखाली मारून त्यांच्या मुलाला पण विटकरीच्या टोल्याने मार दिलेला आहे. तरी ते सदर त्यावेळेस घटना घडली तेव्हा 112ला त्यांनी 2 कॉल केले असून 112कडून त्यांना कुठलीच मदत भेटलेली नसून त्यांना उलटा इथं यायला भाग पाडलं त्यांनी. तर ते कसा बसा त्याचा जीव वाचून इथं श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आले असता तेथील PIने सुद्धा गुन्हा दाखल केला, सक्त नकार दिला, NC नोंदू म्हणे. तर त्या गोष्टी 4 दिवस त्यांना तिथं मारायला लावलं, त्यांनी चक्रा मारायला लावल्या. तुमचा गुन्हा होणार नाही, दाखल होणार नाही. शेवटी वेळोवेळी पाठपुरावा करत असताना वागचौरे साहेबांकडे भेटलं. पाठपुरावा करत असताना 4 तारखेला त्यांच्याकडून गुन्हा दाखल केला. 4 तारखेला गुन्हा दाखल केल्यानंतर आज गुन्हा दाखल होऊन 1.5 महिना झालेला आहे. एका आरोपीला त्यांनी जमा करून बाकीच्या आरोपींना त्यांनी सवलत दिलेली आहे आणि बाकीचे आरोपी गावामध्ये दहशत माजवत आहे. आता मद्यपान करून लग्न कार्यात, बड्डे पार्ट्या अशा तशा गोष्टी करून मोकट फिरत आहे आणि वेळोवेळी पीडित कुटुंबाला धमक्या देत आहे. तुम्ही केस मागे घ्या, तुम्ही उपोषण मागे घ्या, नाही तर तुमच्या मुलाला जीवितहानी होईल, तुमच्या मुलावर खोटे पॉस्कोचे गुन्हे, दरोड्याचे गुन्हे टाकून देऊ, तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू, अशा वेळोवेळी धमक्या. त्या धमक्याला कंटाळून 1.5 महिना झाला पीडित कुटुंब गाव सोडून, घर सोडून बाहेर राहते. कामधंदा सोडून त्यांची उपासमारी होती. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे का त्या बाकीचे जे 7 आरोपी आहे ज्यांना ती सवलत प्रशासनाकडून दिलेली आहे त्यांना त्वरित अटक करून दंडात्मक कारवाई करावी हीच आमच्या उपोषणाद्वारे मागणी आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक असं ह्या दरम्यान तेथील पोलीस पाटील व ग्रामपंचायत पूर्ण सरपंचसुद्धा या गुन्हेगारांना संलग्न आहेत. या गुन्हेगारांना वेळोवेळी पाठीशी घालायचं काम व मार्गदर्शन करायचं काम तेथील पोलीस पाटलांनी सरपंचाने केलेलं आहे. त्यांच्या पोलीस पाटलाने आणि सरपंचाने त्यांच्या पदाचा गैरवापर करून यांच्या विरोधात हे गावचे रहिवासीच नाही असा दाखला देऊन जामिनासाठी त्यांना मदत केलेली आहे सरपंचाने आणि पोलीस पाटलांनी. तर त्यांच्याकडे ऑलरेडी कलेक्टर ऑफिसची अहिल्यानगरची नोटीस असून त्याच्यावर त्यांचा जामीन फेटाळला गेला, पण अद्यापही ज्या तपास अधिकाऱ्याकडून तपास पूर्ण नाही झाला व सदर गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना वेळोवेळी चुकीच्या कागदपत्राची पूर्तता करून पोलीस पाटील त्यांना ह्या षडयंत्रामध्ये पोलीस पाटील आणि सरपंचसुद्धा सहभागी आहे. त्या सदर गुन्ह्यामध्ये त्यांचीसुद्धा चौकशी व्हावा का त्यांनी कोणत्या अधिकाराखाली हा विनाकारण हे रहिवासी नसल्याचा दाखला दिला आणि गुन्हेगाराशी त्यांचे काय भागेदोरे हे सुद्धा त्यांनी चौकशी करून त्यांचा पोलीस पाटील पद रद्द व्हावं ही पण आमची मागणी. राजेंद्र नारायण सरोदे दिनांक 1 तारखेला आमच्यावर जो जातीवाचे शिवीगाळ करून मारहाण करून हल्ला झाला. माझ्या मंडळीचे चक्कर काढले, गाडी ओढली, मुलाला मारहाण केली. पण 4 दिवसांनी आमचा गुन्हा दाखल झाला आणि अद्याप एक आरोपी अटक आहे 1801 नुसार. बाकीचे आरोपी फरार आहे. त्यामुळं आम्ही हे उपोषणाला बसलो, आम्हाला न्याय मिळावा.